हरिओम. आज बुधवार 15 एप्रिल 2026. कालच आंबेडकरांची जयंती झाली. आज अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं, ते बोलतील ते खरं होतं. वाचा सिद्धी म्हणतात ती हीच ना. आणि या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसं हे होतं. कामधेनुवर ओझं टाकावं हे बरं वाटे ना, म्हणून वाटेने घोडा येत होता, तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखं होतं. जे सुख चिरकाळ टिकणार नाही ते घेऊन काय करायचं? हाडाची काढं करून स्वर्ग सुख हाती आलं, पण कालांतराने ते नाश पावणार, मग ते घेऊन काय करायचं? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपलं मन किती गुंतून राहतं. पैसा हा भूतासारखा आहे, त्याच्याकडून काम करून घेतलं तर तो फार उपयोगी आहे, पण ते न केलं तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक माणसं, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असं वाटणं म्हणजे भगवंताचा आधार नाही असं वाटणं. आपल्याजवळच पैसा आपणच होऊन कोणाला द्यावा असं मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कोणी मागायला आला तरी त्याला नाही म्हणू नये, त्याला काहीतरी द्यावं. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा आहे, आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत 10-15 वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झालं ना. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असं थोडंच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसं होऊ द्यावं. आपण आतून निष्काम, निर्लोभ, निरीच्छ असलं पाहिजे. दुसऱ्याचं द्रव्य मला यावं अशी बुद्धी कधीही ठेवू नये. त्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. त्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल, परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असं नाही. सावकार कंजूस असेल, विद्वान गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असा दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावच्छेदेन करून असतील तोच खरा मोठा. सर्व गुण एक भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील, परंतु म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे म्हणतात, आणि अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचं होऊन राहावं, त्यात आपलं कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार सद्भावना प्राप्त होतात, आणि ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला. जिथे भगवंताचं अनुसंधान आहे तिथे राहणं हीच खरी सत्संगती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.